आज संजय राऊत शिवसेनेचे एक सहकारी त्यांना असंच अटक केलेली असते, त्यांच्याही असेच खोटे कसे वळले आणि कारण काय चौकशी केल्याच्या नंतर फार बोलतात, फार लिहितात, तर ते अक्कल शिकवली पाहिजे अशा प्रकारचं उत्तर काही नेत्यांनी त्या ठिकाणी खाजगीमध्ये केलं. आणि म्हणून आज आपण बघतो की दिल्लीमध्ये गेले 10 वर्ष दिल्लीच्या जनतेनं केजरीवालच्या हातामध्ये सत्ता दिली, त्यांच्या वंशनाचं केली आणि आता त्यांना असं करण्याच्या दृष्टीने पावलं चालली. त्यांना नोटिसा दिल्या हजर राहणे. राज्याचा मुख्यमंत्री, देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री, त्यांना तुम्ही हजर राहा ईडीचं निमंत्रण हे त्याच्यामध्ये येते. सवन दिल्लीमध्ये लोकांना माहिती आहे हा साधा माणूस आहे, स्वच्छ माणूस आहे, त्यांचा गेल्या 10 वर्षाचा कारभार लोकांनी पाहिलेला आहे, पण त्यांना आज उद्या अटक केली त्याच्यामध्ये आश्चर्य वाढण्याचं कारण नाही. झारखंड हे आदिवासींचं राज्य आणि तिथला मुख्यमंत्री आदिवासी समाज असतो, त्यांनाही अटक करण्याच्या संबंधीची नोटीस ही त्या ठिकाणी आलेली आहे. याचा अर्थ आज सत्तेचा गैरवापर करून राजकीयदृष्ट्या आपल्या विचाराशी सुसंगत भूमिका जे घेत नाही त्यांच्याविरुद्ध हा वापर करणं आणि त्यांना एक प्रकारचं नावलेज करणं या प्रकारचा प्रयत्न आज या ठिकाणी केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी या देशामध्ये सतत घडत आहेत. त्याबद्दलचा विचार हा करण्याच्याबद्दलची नक्की ही वेळ आपल्या सर्वांच्या समोर आलेली आणि ती करायची असेल तर मोदी सरकार बदलणं, पर्याय त्या ठिकाणी उभं करणं, विरोधकांची एकी त्या ठिकाणी करणं हाच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या सोबत पर्याय आणि ते काम आम्ही लोक एकत्रित बसून करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि म्हणून आम्ही 3-4 बैठका घेतल्या, त्याला नाव इंडिया असं दिलं आणि इंडियाच्या नावाखाली विविध विचाराचे त्याच्यामध्ये डावे आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये केजरीवाल आहे, त्याच्यामध्ये अन्य आहे. या सगळ्यांना एकत्र घेऊन आज देशाला पर्याय द्यायची भूमिका आम्ही घेतो आहोत. याच्या 15 दिवसामध्ये त्याची एक महत्त्वाची बैठकी कदाचित घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये उद्याच्या निवडणुकीला